च्या तासिकेत आपण मामूच्या स्वभावातील, त्याच्या व्यक्तिमत्वातील काही महत्त्वाचे गुण पाहिले होते. जसं आईबद्दलची संवेदना कशी होती त्याच्या ठिकाणी, ती संवेदना पाहताना संवेदनशील मन मामूचं आपण लक्षात घेतलेलं आहे. प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थी कोणी चक्कर येऊन पडला किंवा काही झालं घडलं तर ताबडतोब मामू त्या विद्यार्थ्याला उचलून रिक्षात बसवून डॉक्टरांकडे घेऊन जायचा. ही सेवा तत्परता असलेली वृत्ती होती मामूची, हे लक्षात घेतलं. मदतीचा हात देणं, मदतीचा भाव त्याच्या स्वभावात मुरलेला होता. कोणताही कार्यक्रम असला शाळेत, एखादं उदाहरणार्थ व्याख्यान असलं तर त्या सगळ्या कार्यक्रमाची मांडणी नीट करून ठेवणं, व्यवस्था करून ठेवणं, हे जबाबदारीनं काम तो करत होता. आणि वक्त्याचं भाषण सुरू झालं की छान मन लावून ते भाषण तो ऐकत असायचा. म्हणजे त्याला ऐकण्याची सुद्धा आवड होती असं आपल्याला म्हणता येईल. वैद्यक शास्त्राचंही बऱ्यापैकी ज्ञान मामूच्या ठिकाणी होतं असंही आपण पाहिलं. आणि आता पुढे तर असा हा विविध गुणांनी, सद्गुणांनी युक्त असलेला मामू या लेखाचा नायक आहे. पुढे काय म्हणतात या मामूबद्दल लेखक? आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार. रोजाना दिसणारा त्याचा अबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही. माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. टाळतो म्हटल्यानं ते नाही टाळता येत. सरकारी नियमच आहे. त्याप्रमाणे मामूला घरी जावं लागणार. पण मला मात्र वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड घंटेचे घण 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 असे टोल पडत राहावे. त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोवळे कोंब नाचत राहावे. जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनघड कंठातून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावे. आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना पार बुढा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा. पहा, शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला हा मामू आता पुढे एखाद वर्षानंतर सेवानिवृत्त होणार आहे, रिटायर्ड होणार आहे. मग याबद्दल लेखकाला काय वाटलं की दररोज आपल्याला दिसणारा हा मामूचा अबोली रंगाचा फेटा डोक्यावर बांधलेला, त्या चित्रात तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, ते चित्र बरोबर निहाळा. तो अबोली रंगाचा फेटा आणि त्याची ती सफेद दाढी आता वर्षभरानंतर पुन्हा दिसणार नाही शाळेत. खरं म्हणजे माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. ते टाळतो म्हटलं तरीही टाळता येत नाही. सरकारी नियम आहे सेवानिवृत्तीचा. काही ठिकाणी वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती, तर काही ठिकाणी वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती असते सेवेतून. तर ह्या गोष्टी कोणालाही टाळता येत नाही. नियम आहे, त्या नियमाप्रमाणे हे सगळं होणार. वळण आहे हा थांबा कशातला? सेवेतला. पण तिथून पुन्हा नव्यानं वेगळं जीवनाला
वेगळं आणि नवं वळण पुन्हा मिळणारच आहे. पण लेखकाच्या मनात घर केलेला हा मामू, लेखकाच्या मनात घर करणारा हा मामू, लेखकाला तो आणखी असाच कायम या शाळेत राहावा, त्याला आपण पाहत राहावं, त्याचं कार्य आपण निहाळत राहावं, ही मनस्वी इच्छा लेखक व्यक्त करताना दिसत आहे. त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, मामूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं या शाळेतली घंटा वाजत राहावी. थोराड घंटेचे घण 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 टोन पडत राहावे. थोराड घंटा, अवाढव्य, मोठी, फार जुनी आहे ती, तर ती घंटा त्याच्याच हातानं वाजत राहावी असं लेखकाला वाटते. लेखकाची ही आंतरिक भावना आहे. का तर मामूचं कार्य पाहून, मामूची सेवा तत्परता पाहून लेखक भारावलेले आहे. त्याचं एकूणच जगणं, वागणं, कार्यकुशलता या सगळ्याच गोष्टी लेखकाला मनोमन भावलेल्या आहेत. म्हणूनच लेखकाला पुढे असंही वाटते की त्यानं घंटा वाजवावी शाळेची आणि त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोवळे कोंब नाचत राहावे. अगणित, ज्यांची गिनती करता येत नाही, गणती करता येत नाही, अगणित, असंख्य विद्यार्थी या शाळेतले, ते कोवळे कोंब असेच नाचत राहावे. कोवळे कोंब, कोणाचा उल्लेख आहे हा? तर त्या छोट्या छोट्या मुलांचा, बालकांचा, विद्यार्थ्यांचा. कोवळे कोंब आहेत. पुढे वाढतील, मोठे होतील, फुलतील, फळतील. जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनघड कंठातून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावेत. हे वातावरण लेखकाच्या शाळेत. मामूंनी घंटा वाजवायची, ती प्रार्थनेची, सुरुवातीला पाहिली ना आपण, प्रार्थनेची घंटा स्टोलावर चढून मामू वाजवतो आणि मुलं मग एकवटतात प्रार्थनेसाठी, राष्ट्रगीतासाठी. तो उत्साह त्यांच्यातला, ते सगळं भारावून टाकणारं असं वातावरण, त्याचा पुन्हा इथे उल्लेख लेखकानं केलेला दिसतो. आणि अशा या वातावरणात त्यांनी छान घंटा वाजवावी, मुलांनी प्रार्थनेसाठी, राष्ट्रगीतासाठी एकत्रित यावं, छान रांगेत उभं राहावं, मिटलेल्या डोळ्यांनी अत्यंत शिस्तीत उभं राहून जोडल्या हातांनी धीरगंभीर प्रार्थना म्हणावी. हे त्याला सगळं साजेसं असं लेखकाला वाटलेलं वातावरण आहे. हे वातावरण लेखकाच्या मनावर प्रभाव करून आहे. तो प्रभाव असाच कायम राहावा अशी आंतरिक इच्छा लेखकाची होती. आणि या सगळ्या वातावरणात पुन्हा त्या दगडी खांबाला रेलून प्रार्थनेचे बोल ऐकताना पाहावं आपण. कोणाला ऐकताना पाहावं हे बोल? तर त्या मामूला. इकडे हे सगळं सुरू आहे. मामू कसा त्या दगडी खांबाला रेलून उभा राहतो, कसल्या तरी विचारात तो गुंतून जातो, हरवून जातो. ही जी भावमुद्रा आहे मामूची, ती भावमुद्रा कायमची लेखकाच्या अंतःकरणावर कोरलेली आहे. हा जिव्हाळा आहे. कशातून निर्माण झाला? तर त्याच्या कार्य पद्धतीतून, मामूच्या जगण्या वागण्यातून, त्याच्या स्वभावातून हे सगळं तयार झालेलं. कोणाचं भावविश्व?
लेखकाचं भावविश्व. कोणाबद्दलचं? मानूबद्दलचं. माणसांनी असं वागावं कसं? माणूस. हृदयात बसता आलं पाहिजे, हृदयात शिरता आलं पाहिजे. मग याच्यासाठी काय पाहिजे आपल्याजवळ? तर कर्तव्य तत्परता, कामावर निष्ठा, श्रमावर श्रद्धा, ह्या गोष्टी पाहिजे. आणि संवेदनशील मन, हे सगळं म्हणजे मग साध्य होते हे माणूसारखं. हा योग्य पर्याय आहे कोणालाही आपलंसं करण्याचा आणि कोणाला तरी आपलंसं होण्याचा. नाही तर मग हल्ली आपल्याला चित्र दिसते कसं? नेरी चमचेगिरी, साहेबांच्या माग 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 पुढं माग पुढं माग माग पुढं पुढं माग पुढं असं करत करत जगणारे लोक. नेरी चमचेगिरी, चाटोगिरी. म्हणजे समज असेल असा कदाचित की याच्यातून आपल्याला आपले वरिष्ठ, आपले साहेब, आपले अधिकारी आपल्याला फार जवळच मानतील, चांगलं म्हणतील वगैरे वगैरे. पण ही लाचारी पत्करून नाही कोणाच्या हृदयात घर करताय. पण ह्या वृत्ती बळावलेल्या आहेत. मी मुद्दाम सांगतो हे, कारण ह्या वृत्ती, ही पार्श्वभूमी कळल्याशिवाय या मामूच्या व्यक्तिमत्वातल्या नानाविध गुणाचं मोल आपल्याला कळणार नाही. बरोबर ना? म्हणून हे मुद्दा. हल्लीचं चित्र असं आहे, आजचं वातावरण असं आहे. ही इतकी वाईट परिस्थिती, म्हणून मग मामू महत्वाचा वाटतो. अशा परिस्थितीत मामूचं जगणं वागणं किती सुंदर होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर एकूणच मामू या लेखाचा नायक, त्याच्या ठिकाणी असणारे विविध गुण आपण आपल्या परीनं अभ्यासले, पाहिले. आम्हाला जसं जसं समजलं, कळलं, तसं तसं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे? आता तुमची जबाबदारी आहे. माझ्यापेक्षा अधिक, आमच्यापेक्षा अधिक जास्तीचं तुम्हाला काही सुचत असेल, कळत असेल, समजत असेल तर ते समजून घेतलं पाहिजे. आम्ही आमच्या परीनं केलं, पण तुम्हीही बारकाईनं या पाठाचा, लेखाचा अभ्यास केला तर तुमच्याही हाती माझ्याकडून काही सुटलेले गुण लक्षात येऊ शकतील. पण त्याच्यासाठी मन लावून वाचता आलं पाहिजे. जे वाचलं त्याचं चिंतन आणि मनन करता आलं पाहिजे. हे जर तुम्ही नीट केलं तर तुम्हालाही निश्चित मामूच्या ठिकाणी असलेले अधिक काही वेगळे गुण गवसल्याशिवाय राहणार नाही. चिंतन करा, मनन करा हे वाचून, म्हणजे ते मिळेल. आलं लक्षात? पहा, प्रयत्न करून पहा, मिळतेच, हमखास सापडतील गुण. पण गरज मात्र तेवढीच आहे, चिंतन आणि मनन करण्याची. हा लेख वाचून आता या लेखापुरतं तूर्त माझं काम संपलं. स्वाध्याय कृती आहे ती तुम्हाला व्याकरण विषयक भाग सोडून बाकीची पूर्ण करायची आहे. आपल्याला चांगले गुण मिळावेत, आपला चांगला सराव व्हावा असं जर वाटत असेल तर ते स्वतःहून तुम्ही केलं पाहिजे काम. आम्ही आमचं काम केलं, तुमचं काम आता सुरू होते, ते सुरू करा. महत्वाचं काय आहे तर इथे स्वमत आणि काही अभिव्यक्ती या दोन मुद्द्यावर कृती दिलेल्या आहेत. तर त्या कृती सोडवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण परीक्षेत अशा पद्धतीच्या कृती निश्चितपणे विचारल्या जातात.
स्वमत मांडायचं असते, काही ठिकाणी अभिव्यक्ती. दोन्ही जवळपास सारखंच आहे, काही फार मोठा फरक नाही. स्वमत जसं पहा, शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाद्वारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. इथे हे विधान, शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे, या विधानाचा विचार करायचा आहे. आपण शिकवलेलं आहे, ते नीट ऐकलं असेल तर लक्षात येईल. आता तुम्हाला चांगली सोय आहे, व्हिडिओ तुमच्या जवळ आहेत, ते तुम्हाला केव्हाही पाहता येतात. म्हणून तो कोणत्या भागात आहे ते तुम्ही शोधायचं, ते पुन्हा ऐकायचं आणि स्वमत त्या आधारे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे मत लेखकाचं आहे, बरोबर आहे. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. लेखकानं मामूबद्दल लिहिलं. पण आता तुम्हाला काय वाटते? तुमचं मत, तुमचं स्वतःचं मत याबद्दल काय आहे? खरंच तो शिपाई शाळेत होता, पण बाहेर शिपायाच्या व्यतिरिक्त कसा जगायचा, कसा वागायचा, कोणते व्यवहार करायचा, त्याचं जीवन कसं होतं हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला स्वमत लिहायचं आहे. ठीक आहे. अभिव्यक्तीच्या संदर्भातलं एखादं मामू या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ते स्वमत असो की अभिव्यक्ती असो, आपल्याला आपल्या भाषेत, आपल्या स्वतःच्या भाषेत कौशल्याने मांडायचे असतात, लिहायचे असतात. हे लक्षात ठेवायचं. पुस्तकातली जशीच्या तशी वाक्य आपल्याला लिहायची नाही. पाठाचा आधार घ्यायचा, लेखकांच्या लिहिण्याचा आधार घ्यायचा आणि आपल्या भाषेत, आपल्या शब्दात आपण कौशल्यानं मांडायचं. म्हणजे काय? धडा आम्ही पाठ लेख शिकवला, त्याचं तुम्हाला काय आकलन झालं, ते आकलन जसं कसं झालेलं असेल, कळलं असेल, समजलं असेल, तर त्याचं तुम्हाला उपयोजन करायचं आहे. जे आकलन झालेलं आहे त्याचं उपयोजन, जे ज्ञान तुम्हाला यातून मिळालं ते व्यक्त करा. आता बस, असं हे सोपं आहे. तर भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत या पाठातली तुम्हाला जाणवतात. कशी भाषा वापरलेली आहे, अगदी सहज, साधी, सोपी भाषा, चटकदार भाषा आहे, हृदयाला हात घालणारी अशी भाषा आहे ना. कधी मराठी लिहिता लिहिता हिंदीचा स्पर्श झालेला दिसतो भाषेत. असे वैशिष्ट्य तुम्ही शोधा. आणि अत्यंत महत्वाचं काय, परिणाम काय? भाषा अशी अर्थवाही, प्रवाही असल्यामुळे प्रभावी झालेली आहे, परिणामकारक झालेली आहे. भिडते ना आपल्या मनाला. संस्कार क्षम अशी या पाठातली भाषा आहे. संस्कार कोरणारी अशी भाषा आहे, संस्कार क्षम. तर हे सगळं आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं मग तुम्हाला, आता आमचं बोलणं हे उदाहरणार्थ आहे, तुम्ही हेच लिहिलं पाहिजे असं नाही. आम्ही कसे अर्थ काढतो तसं तुम्हाला तुमच्या बुद्धीप्रमाणे, तुमच्या आकलनाप्रमाणे अर्थ काढता आले पाहिजे आणि ते नीट मांडता आले पाहिजे. एवढं काम करण्याची जबाबदारी तुमची. मामू जबाबदारीनं वागला आयुष्यभर, हे शिकलो आपण. आणि आता तुमची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची वेळ आलेली आहे. ती कशी पार पाडायची ते तुम्ही ठरवा. नाहीतर मामू त्याची जबाबदारी कशी पार पाडत होता हे जे काही आपण शिकलो तर त्यावर पाणी फेरलं जाईल
असं वर्तन करू नका. कळलं बरोबर? भाषा ही समजली पाहिजे नीट, समजावी असंच बोलतो. पहा आता तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करावा अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही थांबतो.